हिवाळ्यामध्ये निसर्गातून आपल्याला खूप साऱ्या भाज्या जसं की पालेभाज्या, मुळात पालेभाज्या खूप भेटतात, जसं की मेथी, पालक, चुका, त्याचबरोबर करडीची भाजी. शेतामध्ये तर खूप साऱ्या पालेभाज्या ह्या येतात आणि ते पालेभाज्या आपण खाल्लंच पाहिजे. त्याने आपल्या शरीराला खूप सारे जीवनसत्वे पण भेटतात. आणि मेथीची भाजी ही सर्वांची फेवरेटच असते आणि ती वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं तरी त्याचे खूप सारे प्रकार आहेत. त्यातलाच हा एक प्रकार म्हणजे मेथीचे थालीपीठ. आणि हे थालीपीठ कसं बनवायचं तेच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एकदम झटपट होतात, काहीच नाही. मुलांच्या डब्याला जरी आठवड्यातून 2-3 वेळा दिलं तरी चालतं. आणि एक भाजी, एक पोळी असंही बनवायची गरज नाही. हे सर्व साहित्य आपण पिठामध्ये टाकूनच अशी छान मस्त मेथीचे थालीपीठ बनवणार आहोत. आणि चला तर मग आता आपण त्याची रेसिपी पाहू. बाजारातून मेथी ताजी घेऊन यायची, त्याला स्वच्छ म्हणजे साफ करून घ्यायचं. थोडंसं कोमट पाणी करायचं आणि त्या कोमट पाण्यामध्ये मेथी आपल्याला धुवून घ्यायची आहे. कोमट पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर एक फायदा होतो की मेथी जी माती काही लागलेली असते ती सर्व गाळ खाली जाऊन बसतं आणि जे काही म्हणजे किटाणू असतील तेही थोडे असतील तेही म्हणजे मरून जातात असं म्हणतात. आणि इथं पाहू शकता खाली माती जितकी होती ना ती सर्व माती असं खाली स्वच्छ केलेली मेथी घ्यायची, त्याला बारीक बारीक चिरायचं आणि एकदम बारीक बारीक चिरायचं. आणि इथं मी काड्या पण खूप साऱ्या घेतलेल्या आहेत, कारण ते जे मेथीचे पानं न घेता त्याच्यासोबत थोड्याशा कवळ्या कवळ्या जे देठ असतात ते घेतलं तरी चालतं. इथं मी तेच घेतलेलं आहे. आणि जसं आवडीनुसार, कोणाला देठ आवडतात तर कोणाला नाही, पण देठासकट खाल्लेलं खूप म्हणजे पौष्टिकच असतं ते. इथं मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि इथं मेथीची भाजी, त्याचबरोबर बेसन पीठ, तीळ, धने जिरे पूड, लसूण, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ हे सर्व घ्यायचं आहे. आणि परातीमध्ये ते एक एक करून आपल्याला सर्व पिठं मिक्स करून घ्यायच्या आहेत. आणि तिन्ही पिठं घेतल्यानंतर त्याला एक वेगळा स्वादही येतो आणि जे मुलं भाकरी खात नाहीत त्यांनाही त्यातून म्हणजे ज्वारी खाल्लेलं पण आपल्याला समाधान भेटेल. आणि बेसन पीठ घातल्यानंतर एक वेगळी चव पण येतं आणि कलर पण येतो. त्यानंतर धने जिरे पूड, तीळ तर हिवाळ्यामध्ये खाणं खूपच गरजेचं असतं आणि शरीरासाठी ते उबदारही असतं, म्हणून तीळ भरपूर टाका, आवर्जून टाका. आणि त्यानंतर मीठ, बाकीचे आपले जे मसाले असतात, मीठ, हळद, हिरवी मिरचीचा ठेचा म्हणजे आवडत असेल तर तेही टाका. मी इकडे लाल तिखट टाकलेलं आहे. आणि त्यानंतर त्याच्यावरती आपण मेथीची भाजी स्वच्छ धुतलेली, बारीक चिरून घेतलेली ती टाकायची आहे. आणि त्यानंतर मग लसूण टाकून अगोदर थोडं ते सगळं पीठ जे आहे ते एकदम पाणी टाकल्यानंतर पीठ पातळ होऊ शकतं, म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये लागेल तितकंच पाणी टाकायचं आहे. घट्टसर जसं आपण चपातीला नेहमी पीठ मळतो त्याच पद्धतीने इथं मळून घ्यायचं आहे. आणि असं केल्याने मसालाही सर्व पिठाला आणि भाजीला व्यवस्थित हे होतं, लागू पडतं म्हणून. आणि आता पाहू शकता पाणी थोडं लागेल तेवढं मळून घ्यायचं छान. जास्त घट्टही मळायचं नाही, जास्त पातळही मळायचं नाही. मीडियम आपण जसं चपातीसाठी मळतो ना सेम तसंच पीठ मळून घ्यायचं आहे इकडं. आणि तीळ आणि धने जिरे पूड आवर्जून टाका, त्याने खूप छान स्वाद येतो, एक वेगळाच टेस्टला याला संपूर्ण पीठ मळून झालेलं आहे. इकडं आता थोडंसं तेल लावून आपण तेही छान मळून घेऊया. तेल लावून थोडंसं हे करायचं आणि लगेच त्याला आता मी लाटून घेते. वेळ असेल तर ठेवा थोडा वेळ, 5-10 मिनिट, अर्धा तास, पीठ छान मुरेल. आता इथं मला टिफिनला मुलाला द्यायचं होतं म्हणून मी पटकन कणिक मळलं आणि लगेच लाटायला घेतलेलं आहे. जास्त वेळ ठेवल्यानंतर आणखीन छान मऊ होतात. आणि असं मस्त त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून जसं आपण पोळी लाटतो सेम त्याच पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे इकडं. आणि मुलांना टिफिनसाठी गरम दिलं किंवा नाश्त्याला कुठल्याही वेळेस जर खाल्लं तरी ते चांगलंच आहे. आणि खास करून मुलांच्या टिफिनमध्ये दिलं, त्यांना जे आवडेल ते, दही, सॉस, चटणी कशासोबतही द्या, त्यांना आवडेल मुलांना आणि मुलांचं पोटही भरेल असं हा टिफिनसाठी एक उत्तम पर्याय आहे. बाजूनी तेल टाकून आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता असं व्यवस्थित त्याला भाजायला थोडासा वेळ लागतो, कारण सर्व पिठं मिक्स असल्यामुळे, म्हणून व्यवस्थित छान भाजायचं. म्हणजे पटापटा भाजलं तर ते आतून कच्चं राहतं, वरून भाजलं जातं पण आतून कच्चं राहतं, म्हणून थोडीसं गॅसची फ्लेम लो करून भाजायचं आणि थोडीशी हाय करून, म्हणजे सुरुवातीला
फ्लेम ही बारीकच ठेवायची आणि त्यानंतर शेवटी थोडंसं आपण गॅसचे वाढवू शकतो असं, आणि छान पाहू शकता अशा पद्धतीने भाजून घ्यायचं खमंग, म्हणजे त्याची चव वेगळी छान लागते, टेस्ट एकदम भारीच येते त्याला. आणि अशा पद्धतीने सर्व पराठे मी इकडे करून घेतलेले आहेत. आणि त्याचबरोबर याच्या आपण पुऱ्यासुद्धा लाटू शकतो. पुरी ही खूप टेस्टी लागते याची पुरी. सेम असंच कणिक मळायचं आणि तेलामध्ये तळून घ्यायचं. आणि ते लहान मुलांना तरी खूप आवडतं, जे मेथीची भाजी खाणार नाहीत ते सुद्धा खातील. आणि इथं आता मी प्लेटिंग पण करून दाखवते. मग चला तर मग आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि एकदम मऊसूत झालेले आहेत आणि खूप वेळही मऊसूत राहतात आणि 2-3 दिवस आरामात टिकतात. प्रवासात जरी कुठे जात असाल तरी घेऊन गेलात तरी पण ते खराब नाही होणार असे हे थालीपीठ आहेत. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा. आणि कोणी जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत बाय.